आम्ही आता निघालोय गावी जाण्यासाठी. तुम्हाला अंकिताने सकाळीच सांगितलं होतं की आम्ही गावी जाणार आहोत आणि आता आम्ही निघालोय. मला खूप वाईट वाटते की अंकिताने शीतल आमच्यासोबत राहिले. त्यांना मिस करतोय आतापासूनच. पण काय करणार, खूप इम्पॉर्टंट काम आहे. गावी जाणं आम्हाला खूप गरजेचं आहे. एक लग्न पण आहे आणि पूजा पण आहे. त्याच्यासाठी आम्ही निघालो. तर मी आणि अंकिताचे पप्पाच चालले गावी आणि माझी मम्मी पप्पा ते पुढे आहेत. ते मी तुम्हाला नंतर दाखवे. चला मग आपण गावी जाऊ. गाईज आम्ही रात्रीच पोचलो आणि रात्री मला म्हणजे काळोख होता म्हणून व्हिडिओ काढायला टाईम नाही मिळाला. आणि मी आता तुम्हाला दाखवते की आम्ही गावी पोचलेलो आहोत. आणि मम्मी आणि मी आणि वहिनी दादा आम्ही सगळे आलो आहेत. पण बाकीचे जे येणार आहेत ते आज संध्याकाळी येतीलच. तर गाईज हा बघा आंबा तुम्हाला दिसतोय की नाही काय माहिती. कुणाला नाही. हे आमची काकू, यांच्या मुलाचं लग्न आहे. त्या लग्नाला आम्ही आलोय आता. हा आमचा आंबा, हे लिंबू आणि आमची वहिनी साफसफाई करते. साफसफाई अभियान चालू आहे. ऊन पण तेवढंच लागतंय. पण बरं वाटतंय का गावी, एवढं ऊन नाही वाटत आहे. हा आमचा गाव, ही नदी आहे. पण ती तुम्हाला व्हिडिओ दिसते की नाही माहिती नाही. नंतर मी दाखवेल तुम्हाला. दाबेल नाही दिसत ना. दाबेल वरती आहे. हे डोंगर चढून गेले की दाबेल. तर गाईज बघा माझी पूर्ण फॅमिली आहे. आमचा नवरदेव, याचं लग्न आहे उद्या. स्पेशल उद्या नवरदेव आमचा आहे. ए सगळ्यांनी हाय करा आमच्या ब्लॉग मध्ये. तुम्ही लोक पण हाय करा. ठीक आहे.
असं तेवढं काढा तेवढं आंघोळ घालतो फोन फोटो पाहिजे आम्हाला घालतील ओके ऐका ना